रस्सी खेच हा प्रकार आपल्याला नवीन नाहीये. दोन गट असतात. रस्सीच्या एका बाजूने एक गट ओढत असतो, दुसऱ्या बाजूने दुसरा गट ओढत असतो. इथे सुद्धा आता रस्सी खेच होणार आहे. फक्त गंमत अशी आहे की दोन गट नसणार आहेत. दोन्ही बाजूला असणार आहेत दोन बाईकवाले आणि मध्ये असणार एक ही मॅन. गौरी बिरजे आणि त्यांचा संघ येतोय. टाळ्या वाजवा. इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। आ देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। आगे निकल आए हम हो, पीछे रह गए। तुम्ही टुंड्रा प्रदेशातून आलाय का? टुंड्रा प्रदेश काय माहिती का तुम्हाला? तिथे इतकं बर्फ पडलेला असतो का इग्लू लोक राहतात, बर्फाच्या घरात राहतात, त्यांना थंडी वगैरे काय नसते. किंवा तिथे एवढी थंडी होती म्हणून इथं शेक घेताय का तुम्ही? तसं का नाही? असं आता परीक्षकांना आपण विचारूयात. ही घाबरा घुबरी तुम्हाला कशी काय वाटली उर्मिलाजी? असे एकदम अंगावर येणारे ऍक्ट्स होते, पण
मला जास्त खरं तर भीती वाटली रोमांच येण्यापेक्षा यावेळी. एस्पेशली बाईक जेव्हा हो, बाईक म्हणजे He-Man, प्रत्येक literally स्टंट मध्ये एक He-Man. असा छोटासा फ्लिप होता की तो असा नाही तर तसा झाला असता तर काही होऊ शकलं असतं. आणि खरंच हिमॅन म्हणजे काय, तो काहीतरीच आहे. तो आपला उभा होता मध्ये आणि काय कसं हो, म्हणजे जर चुकून त्याच्या हातून ती रस्सी सुटली असती तर द रेस्ट वुड बीन हिस्ट्री. पण असो, लकीली तसं झालं नाही. मकरंद सर, बाईक्स शक्ती पाहिजे नक्की, आणि ती तुझ्यात आहे. त्यात कुठेही चिटिंग नाही दिसली मला. अगदी व्यवस्थित खरं होतं ते. हो. तुमच्या अगदी बिंदास वृत्तीला सलाम. पण त्या बिंदास वृत्तीबरोबर थोडं भीतीदायक स्टंट असला की मग प्रश्नचिन्ह येतं. कारण का शेवटी हे स्टंट सुद्धा आम्हाला ते कलात्मक वाटले तर अजून जास्त मजा येते. मला पहिल्यांदा ॲक्ट बघताना त्याचे ॲक्सिडेंट्स दिसायला लागले. काळजी घ्या असा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. मकरंद सरांची पदकं गुलदस्त्यात. उर्मिलाची किती पदकं द्याल? 9 पदकं. 9 पदकं उर्मिलाजीने दिलेली आहेत.